आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला पहलगाम हल्ल्याचे पडसाद काय उमटतात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे 2 नवे व्हिडिओ समोर आले। जीपलाईनचा अनुभव घेत असताना अचानक मागे गोळीबार। गुजरातच्या अहमदाबादचे रहिवासी ऋषी भट्ट यांनी हा शूट केलेला आहे व्हिडिओ। तर गोळीबाराचे आवाज आणि भीतीने पर्यटक स्वतःचा बचाव करतानाची दृश्य कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत। पैर लंबा करो। दिल्लीमध्ये भारत आणि फ्रान्समध्ये एका महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली। भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार आहे। भारतीय नौदलाची ताकद वाढेल। उत्तर युरोपच्या स्वीडन देशाकडून भारतीय सैन्याला कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर तर सर्जिकल स्ट्राईकसाठी स्वीडनच्या साब कंपनीकडून भारताला संहारक शस्त्र। लष्कर प्रमुखांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये अर्धा तास बैठक। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही चर्चा झाली आहे, तर सैन्य कोणत्याही कारवाईसाठी तयार आहे। बैठकीनंतर राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून 33 ठिकाणी सर्च ऑपरेशन। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे। दहशतवादी जंगलामध्ये लपल्याचा अंदाज। श्रीनगर पोलिसांकडून दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणी छापेमारी। 36 ठिकाणी श्रीनगर पोलिसांकडून छापेमारी। दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी छापेमारी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक। दिल्लीमध्ये सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी। पहलगाम हल्ल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय। कुठल्याही पर्वतांवर इतर ठिकाणी ट्रेकिंगसाठी न जाता फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यावा, प्रशासनाच्या सूचना। पहलगाम हल्ल्याबाबत चीनकडून आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी व्हावी असं चीनचं मत आहे। पहलगाम हल्ल्यानंतर चीननं भारताला संयम बाळगण्याचा सल्ला दिलेला आहे।